कार्यक्रमाला येण्याच्या अगोदरच कपिल पाटील आणि वैद्य सरांना असताना सांगितलं होतं की संध्याकाळच्या 6:30च्या फ्लाईटनी मला निघावं लागेल, कारण उद्या नागपूरला स्त्रीमुक्ती परिषद असताना त्या ठिकाणी घेतली आहे आणि अर्धी जबाबदारी त्याची माझ्यावरती आहे आणि म्हणून ती पार पाडण्यासाठी जायचं हे महत्त्वाचं आहे. 125वी जयंती आपण साने गुरुजीची या ठिकाणी आणि त्याच्याचबरोबर संविधान निर्धार सभा असं एकत्र कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. मी असं म्हणेन की काही गोष्टींचं या निमित्ताने पाठीमागे वळून बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बस अशी तोंडावर येते. आणि ते पाठीमागे वळून बघण्याचं कारण असं आहे की आपण नुसतं पाट्या टाकत आलो की इथला असणारा बदल होत गेला, त्या बदलाबरोबर आपण चालत आलो अशी असणारी परिस्थिती आहे. संविधान निर्धार सभा आपण असणारा म्हणतो, पण एका गोष्टीची असणारा आठवण होत नाही आपल्याला, ती सगळ्यात महत्त्वाची आणि ती म्हणजे 27 ऑक्टोबर 1949 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. मी महत्त्वाचा याच्यासाठी मानतो की नो पॉलिटिकल प्रिझनर, म्हणजे कोणीही राजकीय प्रिझनर 26 जानेवारी 1950ला आपण असताना स्वीकारणार. त्यावेळेस कोणीही पॉलिटिकल प्रिझनर असू नये अशा रीतीची त्यावेळेची परिस्थिती होती. अनेक पॉलिटिकल प्रिझनर सोडण्यात आले होते, पण एक पॉलिटिकल प्रिझनर सोडण्यात आला नव्हता आणि ते म्हणजे RSS. आणि त्याचं कारण असं होतं की 46 ते 49 ह्या दरम्यान जे असणाऱ्या संविधान सभेमधली चर्चा जी होती, त्या चर्चेला असणारा पॅरलल चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि त्या पॅरलल चर्चेच्या शेवटी ज्यावेळेस संविधान स्वीकारणार असं ज्यावेळेस आलं, त्यावेळेस पुन्हा असताना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही हे संविधान मान्य करत नाही आहोत. आणि तिथे मी असं म्हणेन की तो इन्सिडेंट आपण विसरलो. ही 27 तारीख ही असणारे अत्यंत महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो की सरदार पटेल ज्यावेळेस गृहमंत्री होते, त्या सरदार पटेलांनी शेवटची ऑफर असताना त्यावेळेस RSSचे प्रमुख यांना दिली आणि त्यांनी 3 कंडिशन्स त्याच्यामध्ये मानल्या. पहिली कंडिशन होती की तिरंगा झेंडा हा तुम्हाला अशोका चक्राबरोबरचा मान्य करावा लागेल. दुसरं, चौदा नाही पण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस म्हणून त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. आणि तिसरं, जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्ही ह्या 3 अटी मान्य करणार असाल तर तुमची असताना आम्ही सुटका करतो, आणि ते जर मान्य करणार नसाल तर आम्ही तुमची काही सुटका करत. पत्र लिहून दिलं की आम्ही हे मान्य करतो, पण मला माहीत नाही काय आहे, पण सरदार पटेलला तेवढंच ते नाखुश होते. त्यांनी तो सगळा संवाद जो आहे
आणि त्याच्यामध्ये झालेलं एग्रीमेंट हे 27 जुलै 1949ला एक GR प्रमाणे त्यांनी असणारं हे केलं. इट वॉज अ गव्हर्नमेंट रेझोल्युशन. ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती असेल की त्यांना असणारा नोटिफिकेशन आणि GR ह्याच्यामधला अर्थ कळतो. पत्र असतं तर ते नुसतं नोटिफिकेशन असतं. GR जेव्हा होतं त्यावेळेस ते रेझोल्युशन आहे गव्हर्नमेंटचं. आणि त्याच्याच खाली आपण असं पाहिलं असेल तर 3 गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. लिहून जरी दिलेलं असलं तरी RSS ती 15 ऑगस्ट साजरा केलाच नाही. त्यांनी 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा दिवस त्या ठिकाणी साजरा केला. आणि आम्ही ही घटना मानत नाही हे त्यांनी असताना 16 ऑगस्टला त्यांनी असताना जाहीर करून टाकले की आम्हाला संधी मिळाली तर आम्ही बदलू. दुर्दैवाने मी असं म्हणेन या संविधानाच्या संदर्भातलं जे वैचारिक भांडण आहे ते आपण लोकांसमोर मांडू शकलेलं नाही. आणि नेमकं वैचारिक भांडण कुठलं आहे ते या देशाच्या संस्कृतीमध्येच हे भांडण रुतलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एका बाजूला असणारा विषमतावादी व्यवस्था की जिला आपण वैदिक परंपरा अशी असताना म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला इथली असणारी संत परंपरा जी आहे की बंधुभावाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी मानतो. आपला प्रचाराचा जो आधार होता तो प्रचाराचा आधार संविधान हा आपण असणारा समतावादी आहे, स्वातंत्र्यवादी आहे, व्यक्ती स्वातंत्र्यवादी ह्या विषयावरती आपण असणारा घेऊन गेलो. पण त्याला जे नैसर्गिक अधिकार इथल्या संतांच्या विचारसरणीमधला होता तो देण्यामध्ये आपण विसरलो असं मी त्या ठिकाणी मानतो. तो कदाचित आपण असणारा देऊ शकलो असतो की कुठलीही व्यवस्था ही हवेतून येत नाही तर ती इनबिल्ट समूहामध्ये असते आणि तीच समूहामध्ये असणारी व्यवस्था ही संविधानाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मार्ग त्या ठिकाणी सुरुवात केला आणि त्याचं नाव संविधान आहे. हे जर आपण करू शकलो असतो तर मी असं मानतो की आजची आम्हाला संविधानाची निर्धार सभा 70 वर्षानंतर घ्यावी लागते. याचाच अर्थ की हे संविधान अजून समाजामध्ये रुजलेलं नाही किंवा रुजलं असलं तरी आपल्याला असणारं शंका असं येते की हे अजून रुजलेलं नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी करतो. मी इथे असणारी जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, बाबा आढाव आहेत, कपिल पाटील आहेत, नितीन वैद्य आहेत, त्याच्याचबरोबर अब्दुल कादर आहेत किंवा काळूरामजी आहेत, या सगळ्या मंडळींचं असणारं एक योगदान आहे की इथे समतावादी व्यवस्था चालावी म्हणून असणार आहे आणि ती टिकावी म्हणून सुद्धा त्यांनी असणारा प्रयत्न केलेले आहे. आता हा त्यांचा लढा आपल्याला असणारा पुढं घेऊन त्या ठिकाणी जावा लागणार आहे आणि घेऊन जाताना आपल्याला आपले नवे इडियम्स तयार करावे लागतील हे असणारं लक्षात घेतलं पाहिजे. नवीन भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि ह्या नव्या भूमिका घेताना मी मगाशी जसं म्हणालो की आपण नेमकं कुठे मिस झालो ही बस हा त्याच्यातला महत्त्वाचा मी असायला मानतोय. आणि सगळ्यात बस मिस कुठे झाली असेल असं तर मी म्हणत असेल की आम्ही आमच्यावरतीच विश्वास ठेवला नाही. आम्ही नेहमी अवलंबून राहिलो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की समाजवादी विचारसरणी असेल किंवा मार्क्सवादी विचारसरणी असेल
एका काळी हाईटवरती होती, पण आताच्या असणाऱ्या नव्या पिढीला ती अट्रॅक्ट करू शकलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तिथेच मी असणारा म्हणतोय की आपली बस मिस झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याचं कारण असं आहे की हा जो नवीन घडत चाललेला समूह होता, या नव्या घडत चाललेल्या समूहाला आपण वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये बांधत होतो आणि त्या वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये बांधत असल्यामुळे ती त्याची कल्चरल आयडेंटिटी झाली आणि ती हळूहळू कल्चरल आयडेंटिटी त्याची नंतर पॉलिटिकल आयडेंटिटी झाली. पण हीच पॉलिटिकल आयडेंटिटी ज्यावेळेस अंमलात यायला लागली नाही किंवा ती क्षीण व्हायला लागली, त्यावेळेस तो नव्या आयडेंटिटीज त्या ठिकाणी शोधायला लागला आणि त्या नव्या आयडेंटिटीज या ह्याच्यामध्ये त्याला धर्म हा असणारा तिथला आकर्षण वाटलं. रिलिजियस आयडेंटिटी ही जी आहे, ही रिलिजियस आयडेंटिटी त्याला असणारं आकर्षण वाटायला लागली आणि त्याचं कारण मी असं म्हणेन की ॲबस्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला जगता येत नाही, वास्तव्यामध्ये आपल्याला जगावं लागतं आणि वास्तव्यामध्ये जगत असताना त्याचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी आपण जुळलोत का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. मी असं म्हणेन की आपण असणारा आदिवासी समूह आहे, त्याचे आयुष्यच एक वेगळं आहे आणि त्याच्या ह्या वेगळेपणाला आपण असणारा मान्यता देऊ शकलो नाही किंवा त्याच्या असणाऱ्या ह्या वेगळेपणाला एक नवा आयाम देण्याचा भाग होता, तो आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो नाही. तर त्याला आपण असणारा आपल्या व्यवस्थेमध्ये कॉप्ट करण्याचा असणारा प्रयत्न केला आणि तो कॉप्ट करत असताना आपण आपली संस्कृती, आपली भाषा, आपली हे त्याच्यामध्ये त्याला लादायला लागलं की ते मी असं म्हणेन की एकमेकांच्या विरोधात होतं अशी असणारी परिस्थिती आहे. ही एकमेकांच्या विरोधात होतं आणि ती जी स्पेस निर्माण झाली ती स्पेस इथल्या असणाऱ्या धार्मिक संघटनांनी घेतलं आहे आणि आज आपल्याला असणारं दिसतंय की इथे एक नवा संघर्ष सुरुवात झालेला आहे. आपण असणारा म्हणतोय की आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत आणि दुसरी जण असं विरोधक आहेत की आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा पूर्ण संघर्ष आहे. आता ह्या नव्या संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर पुन्हा या संविधानाची चर्चा करत असताना तुम्हाला धर्माची चिकित्सा ही करावीच लागणार. त्याच्यापासून पळालात तर हारलात. आता धर्माची चिकित्सा करत असताना पॅन्थर स्टाईल चिकित्सा ही होता कामा नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आयडिओलॉजिकली असे असणारी चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे. इथे असणारे देव देवता आहेत, सगळे आहेत, पण त्याच्यापेक्षा फिलॉसॉफी आणि आयडिओलॉजी, वैदिक वर्सेस संत अशी असणारी जर आपण मांडणी त्या ठिकाणी केली आणि तिला या संविधानाशी आपण असणारा जुळवत लागलो तर लोकांच्या लक्षात यायला सुरुवात होईल की इथे असणारा विषमतेचे एक पुरस्कर्ते आहेत आणि एक समतेचे असणारे पुरस्कर्ते आहेत. तेव्हा आपण कोणाच्या बाजूने जायचं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. चॉईस आपण असणारा लोकांना देत नाही आहोत. आपण क्रिटिसिझमच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये चाललेलो आहोत आणि क्रिटिसिझम हे नेहमी चॉईस देतं असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तेव्हा क्रिटिसाइज करण्याच्या ऐवजी माझं ऑल्टरनेटिव्ह काय आहे हे त्याच्यावरती येणं हे भाग आहे. आणि मी आता असं म्हणेन की स्ट्रॅटेजी वाईज आपण असणारा स्वतःचा असणारा विचार केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून म्हटलं इतिहासामध्ये आम्ही चळवळींपेक्षा व्यक्तींना प्राधान्य त्या ठिकाणी मानत गेलो की अमुक एक व्यक्ती आहे,
त्याच्या पाठीमागे आपण असणारं उभं राहिलो तर आपण असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वाचू शकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पण ज्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो तो नेमका त्या विचाराचा आहे का, ह्याच्याकडे आपण असणारा पाहिलेला नाही. आणि म्हणून असं आपल्याला दिसतंय की आज आपली फसगत झालेली दिसते. ही आपली असणारी पूर्ण फसगत आहे. तेव्हा या फसगतीतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला असणारं काही ठोस भूमिका ह्या घ्याव्या लागतील, अशी असणारी परिस्थिती. काही ठोस भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतील. आणि या ठोस भूमिका घेत असताना कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण आपल्याबरोबर नाही, याचा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथे स्ट्रॅटेजायझेशन करणं सुद्धा त्याच्यातला असणारा भाग महत्त्वाचा आहे. का ही माझं म्हणणं असं आहे की दिस इज हेड ऑन. जसं मी नेहमी म्हणतो की महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांना ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या वेळेस त्यांनी असणारी व्यवस्था बदलायचा कसुबरही मागे पुढे पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे जे डिस्प्लेस झाले, त्यांच्या ज्या प्रयत्नांनी जे डिस्प्लेस झाले, ते डिस्प्लेस झालेले पुन्हा आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करणार, ते सोडणार नाहीत. आणि तेही संधी मिळाली तर सोडणार नाही, तशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्या स्ट्रॅटेजायझेशनचा भाग हा विचारात घेणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि तो लोकांना आयडिओलॉजिकली ठेवायचं की ॲब्स्ट्रॅक्ट ठेवायचं. एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स माइंड. तेव्हा आम्ही असं त्याला विचारामध्ये अडकवणार नसू आणि त्याचं मन मोकळं करणार असू, तो देवाधर्माकडे जाणार आहे आणि देवाधर्माकडेच तो अट्रॅक्ट होणार आहे. आणि त्यांनी अट्रॅक्शन करण्याचा असणारा जो भाग धरलेला आहे तो म्हणजे इथे करप्शनचा भाग धरला आहे. करप्ट दाखवायचं आणि हे तुम्हाला पाहिजे का, अशी असणारी परिस्थिती आहे. पण माझ्याकडे भांडवल काय आहे हे मी बघायला तयार नाही आहे. मी नुसता डिफेंड करत चाललोय, पण माझ्याकडे भांडवल काय आहे ते मी बघायला तयार नाही आहे. इथे संस्कृतीचा भाग काढला जातो आणि सगळ्यात मोठा असणारा संस्कृतीचा असणारा वारसा हा इथल्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये आहे. आणि तो आणि इथल्या असणाऱ्या राजकीय व्यवस्थेशी आपण असणारा जुळला तर आपल्याला असणारा एक अजेंडा मिळतो, अशी असणारी परिस्थिती. मी त्याची मांडणी नाही करत आहे, मी फक्त टच करत जाणार आहे. इथे असणारा जो आहे दुसरा वाद इथे असणारा सुरुवात दिसतोय की कल्चरल नॅशनलिझम वर्सेस, आपण वाद केला पाहिजे जॉग्राफिकल नॅशनलिझम. कुठलाही देश हा भौगोलिक असतो, हा कल्चरल नसतो. जेव्हा कल्चरल आपण असायला भाग करतो त्या अनेक देशांचं कल्चर तुमच्यासारखं असेल, त्या अनेक देशांचं कल्चर तुमच्यासारखं असेल तर तुम्ही त्यांच्यावरती राज्य करणार आहात का, तुम्ही त्यांना कॅप्चर करणार आहात का, तुम्ही त्यांना एकत्र करणार आहात का, किंवा तुम्ही असणारं फेडरेशन करणार आहात का. याचा असणारा आपण असणारा भाव त्या ठिकाणी केला पाहिजे. किंवा ज्याचा असणारा ऊर बडवला जातोय, उरीचा असणारा जो ऊर बडवला जातोय. मी उत्तर प्रदेशमध्ये 90 साली ज्यावेळेस फिरत होतो संध्याकाळचा, त्यावेळेस तिथला असणारा साधा कॉन्स्टेबल 10 गाड्या झाल्याशिवाय तो सोडत नव्हता. मी एकदा खासदार होतो म्हणून दादागिरी त्याच्यावरती करायला गेलो. त्याला म्हटलं अरे माझी 11वी गाडी जाऊ दे,
तो म्हटला नहीं जाने दूंगा, मैं आपको छोड़ नहीं सकता हूं। तो मैंने उससे पूछा भैया क्यों? बोले ये जो गाड़ी आगे और पीछे जो पुलिस की जा रही है, इसके रेंज के अंदर सभी गाड़ियां होनी चाहिए, अटैक हुआ तो, इसलिए आपकी 11वीं गाडी नहीं जा सकती। आता त्या उरीमध्ये असणाऱ्या किती गाड्या गेल्या? 80 गाड्या गेल्या। आपल्याकडे डिफेन्स मिनिस्टर नाहीत का? तर अनेक डिफेन्स मिनिस्टर आपल्याकडे आहेत। मिलिटरीतला असणारा कॉन्वे आहे की 10 गाड्यांशिवाय कॉन्वे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। आपण प्रश्न विचारायला तयार नाहीत, ह्या 80 कॉन्वे गेला कसा? ह्या 80 कॉन्वे गेला कसा हे आपण असणारा विचारायला तयार नाही आहोत। आणि ज्याच्या नेतृत्वाखाली असणारा मेजरच्या गेला त्या मेजरला असणारा प्रमोशन देऊन टाकलेलं आहे। माझा सांगण्याचा मुद्दा आहे की ज्यांच्यावरती आपण असणारा विश्वास ठेवायला निघालेलो आहोत ते लढायला तयार आहेत की असणारा भित्रे बागोबाई झालेले आहेत, हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे। माझ्या अंदाजाने इथे असणारा ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतोय हे सगळे भित्रे बागोबाई झालेले आहेत, हे असणारा लक्षात घ्या। सिच्युएशन अशी उभी केलेली आहे की चळवळ की कुटुंब? तुम्ही चळवळ करणार असाल तर तुमचं कुटुंब जेलमध्ये, तुमचं कुटुंब वाचवायचं असेल तर आम्ही सांगतो तसं करा। इथे अनेक बसलेले असतील की उद्याच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र येतील, ही माझी भावना आहे की त्यांनी एकत्र यावं, पण मला कठीण दिसते, मला शक्य दिसत नाही। तुम्ही स्वतःच असणारा स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्या पुढे कुटुंबान चळवळ आली तर तुम्ही कोणाला प्राधान्य देणार? ती सुद्धा माणसं आहेत, तर तुम्ही जसं वागणार तसं तेच वागणार। आता अशा असणाऱ्या व्यवस्थेमध्ये इथे ना मार्क्सवादी आहे ना समाजवादी आहे, हे आपण असणारा लक्षात घ्या। तुटकं फुटकं फक्त बसलेले अशी असणारी परिस्थिती। दुर्दैव आहे, कपिल हसतोय, पण ती हकीकत आहे, हे अस्तित्व आहे, वास्तव्य आहे। आता ह्याच्या बॅकग्राऊंडवरती तुम्हाला असणारा जे निर्माण केलेलं आहे ते उद्ध्वस्त होण्यापासून थांबवायचं आहे। त्यावेळेस आम्ही काय करता येतं हा त्याच्यातला भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि उद्याच्या असणाऱ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 2/3 मेजॉरिटी आली तर मग आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी करता येतं। तेव्हा उद्याचा हा जो हमला आहे हा जर थांबवायचा असेल तर 2/3 मेजॉरिटी पर्यंत जाणार नाही याची पहिल्यांदा दक्षता घेतली पाहिजे। आणि 2/3 मेजॉरिटी पर्यंत जाण्याची दक्षता घ्यायची असेल तर मी असं म्हणतो 4 राज्य जे आहेत ते इथले महत्त्वाचे आहेत। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र, हे 4 राज्य आपण असं लक्षात घेतले। हे 4 राज्य इथले असणारे महत्त्वाचे आहेत आणि या 4 राज्यांच्या जोरावरती आपण असणारा काही प्रयत्न केला तर 2/3 मेजॉरिटी येत नाही। आणि 2/3 मेजॉरिटी येत नसल्यामुळे ही व्यवस्था जी आहे ती आपण कंटिन्यू ठेवतो, अशी असणारी परिस्थिती आहे। आपल्याला बिहारमध्ये जाऊन तर काही करता येणार नाही, पश्चिम बंगाल यूपीमध्ये आपल्याला जाऊन करता येणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला करता येईल। मी एक दुसरं या ठिकाणी मानतोय, हे एकत्र येणार नाहीत मान्य, आपण धरून चालू, मी ते गृहीत धरूनच चाललोय की आपण किती डोकं आपटलं तरी शेवटी कुटुंबालाच प्राधान्य दिलं जाईल आणि कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे इथे असणारे एकत्र येतील अशी काही परिस्थिती नाही। किंवा इथे असणारा 77 म्हणजे 75 to 77 हा जो इमर्जन्सीचा काळ होता त्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जे कल्पकतेने मूवमेंट चालवल्या गेल्या होत्या ती कल्पकता आता शिल्लक राहिलेली नाही।
का जे कोणी आलेलं आहे ते चळवळीतून आलेला नाही, तो कुटुंबातून आलेला आहे आणि तो कुटुंबातून आल्यामुळे त्याची कल्पकता संपलेली आहे. त्याच्यामुळे आता जी त्या काळात सुद्धा इमर्जन्सीमध्ये सुद्धा चळवळी चालत होत्या ना, नाही असं नाही. त्यांचे मेसेजिंग करण्याच्या सिस्टम्स होत्या, त्यांचे आंदोलन करण्याच्या सिस्टम्स होत्या, त्या सगळ्या त्यांनी उभ्या केल्या. पण ती कल्पकता होती त्यावेळेस ती कमिटमेंट होती. आता ती कमिटमेंट दिसत नाही आपल्याला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण असं पाहिलं तर कुठेतरी ही जी रिलिजियस आयडेंटिटी आहे, या रिलिजियस आयडेंटिटीला आपण खतपाणी घालता कामा नये किंवा संधी देता कामा नये. ज्याच्या निमित्ताने आयडेंटिटी ही निर्माण केल्या जाते त्याच माणसाला आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभक्त केलं, मग पॉलिटिकली विभक्त केलं, विचाराच्या नावाने त्याला असणारं विभक्त केलं, किंवा इथल्या कार्यक्रमाच्या नावाने आपण त्याला असणारं विभक्त केलं, तर ही जी रिलिजियस आयडेंटिटीच्या मार्फत जे असणारं या ठिकाणी सत्ता घेण्याचा प्रयत्न चाललाय तो तुम्ही असणारं त्या ठिकाणी थांबू शकता. आणि मी जसं म्हटलं की तुम्हाला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील. उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत. उद्या काय होईल त्याचं असणारं सोडून द्या, पण ही रिलिजियस आयडेंटिटी तुम्ही असणारं क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मी त्या ठिकाणी असणारा मानतोय. चळवळीच्या आयडेंटिटी उभी राहणं म्हणजेच आजची असणारी आपण जे कार्यक्रम घेतला, संविधानाच्या निमित्ताने जो कार्यक्रम घेतला, निर्धार आपण जो केला, तो आपण वास्तव्यामध्ये आणू शकतो अशी परिस्थिती आहे. मला माहिती आहे की माइंडसेट एकदा तयार झालं की ते बदलणं कठीण असतं. आणि आपल्या सगळ्यांचा असणारा माइंडसेट असं झालंय की 1 to 1 झालं की आपण हारलो, आपण हरू शकतो. माझा उलटा प्रश्न आहे, त्या 1 to 1 मध्ये एखादी असणारी घटना अशी घडली किंवा उद्याच्या असणाऱ्या POK मध्ये सैन्य जाते म्हणून असणारं दिलं तर परिस्थिती काय होणार आहे? गिव्ह देम वन मोर चान्स, एक संधी अजून द्या. पण आपण हे मांडायला तयार नाही आहोत आज की 370 हे कलम घालवल्यामुळे पुन्हा काश्मीर हा असणारा इंटरनॅशनल केलाय, आपण ते मांडायला तयार नाही आहोत. भारतीय संविधान जर आपण असणारा बारकाईने वाचला असेल तर त्या बारकाईने वाचलेल्या याच्यामध्ये 360 नंतर आपण वाचायला सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की जे जे करारनामे आम्ही केलेले आहेत ॲज अ ब्रिटिश गव्हर्नमेंट ते तुम्हाला अंमल करावे लागतील. काश्मीरच्या राजाबरोबरचा असणारा करारनामा होता की नाही? हरिसिंग बरोबर ब्रिटिशांचा करारनामा होता की नाही? जाताना त्यांनी जसं इथल्या देशाला स्वातंत्र्य दिलं तसं त्या राजांना सुद्धा स्वातंत्र्य दिलं अशी परिस्थिती आहे. त्यांनी राजांना सुद्धा स्वातंत्र्य दिलं आणि भारताला सांगितलं तुम्हाला त्यांच्यामध्ये विलीन करायचं असेल तर करून घ्या. त्या विलिनीचे असणारे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. त्या विलिनीकरणाच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी सेपरेट कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली असणार असं त्या ठिकाणी झालं. बाबासाहेब त्याला मान्य करत नव्हते, पण नेहरूने ते मान्य केलं. शेवटी आपल्या सगळ्यांना ते मान्य करून 317 कलम आलं. दॅट इज अ ब्रीच. उद्या समजा हे असणारं इंटरनॅशनल कोर्टामध्ये गेलं, जो एवढ्या वर्षामध्ये इंटरनॅशनल इश्यू झाला नाही तो असताना ह्या सरकारने इंटरनॅशनल केला, हे आपण म्हणायला का मागं पुढं घाबरतोय? आपण मांडणी का करत नाही आहोत? वाय आर वी अफ्रेड? आपल्या मनामध्ये कुठली भीती बसलेली आहे की ज्याच्यामुळे आपण असं बोलायला तयार नाही आहोत?
राजकीय मंडळी मी समजू शकतो, ती काँग्रेसमधली असेल, ती इतर ह्याच्यामधली असेल, त्यांच्या पुढे असणारा पेच आहे कुटुंब की राजकारण. त्यांनी कुटुंब चॉईस केलेलं हे मला सरळ सरळ दिसतंय, पण ती परिस्थिती आपल्यासमोर तर नाही. तेव्हा आपल्यासमोर नसताना आपण का बोलत नाही आहोत, आपण का ते उभं करत नाही आहोत. कुठलंही भूमिका आपल्याला बाजवायची असेल तर ती एग्रेसिव्हली मांडली पाहिजे आणि तिच्यामध्ये विश्वास असताना आपण त्या ठिकाणी मांडला पाहिजे. आणि म्हणून आज मी असं त्या ठिकाणी मानतोय का मी एका बाजूला मनामध्ये बसतोय, अरे अरे हे असं होते, हे फार वाईट आहे, थांबलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पण मी लढायला तयार नाही असा असणारा भाग आहे. माझं स्वतःचं असणारं एक व्यक्तिगत मत आहे की काही जणांनी बसून उद्याच्या असणारा दिशा कशी असणार ही ठरवली पाहिजे. ती नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असेल, पण त्यांनी असणारा ती दिशा ठरवली पाहिजे. आज आपण असणारा ज्यांच्या पुढे मोदींनी असणारा पेच करून ठेवलेला आहे की कुटुंब की चळवळ, तुम्ही चळवळ चॉईस केली की तुमचं कुटुंब जेलमध्ये आहे. तुम्ही कुटुंब वाचायचं म्हटलं तर असणारा चळवळीचा बळी देता अशी असणारी परिस्थिती आहे. त्या अशा असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला असणारं एक वेगळी यंत्रणा उभी करून सामान्य माणसाला असणारा गाईड करणं हा त्याच्यातला भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक चांगला विषय इथे असणारा चर्चेला या निमित्ताने आणला, मी आपल्यासमोर या ठिकाणी असणारा मांडलेला आहे. माझ्यानंतरचे असणारे वक्ते याच्यावरती असणारा बोलतील असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा असणारा फार मोठा आहे आणि त्या अनुभवातून उद्याची ही परिस्थिती आपल्याला कसं जाता येईल हा त्याच्यातला भाग आहे. आणि उद्या जे संविधान आहे याला असणारा आपल्याला वाचवायचं असेल तर एग्रेसिव्हली आपल्याला असणारा बाहेर पडावं लागेल. नाही तर संविधान दुसरं आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्यांनी असणारं पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये जावं, त्याची असणारी एक कॉपी त्या ठिकाणी आहे. आणि जो आमूलगर बदल आहे तो आपल्याला त्याच्यामधला असणारा दिसतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मी जसं म्हणालो की दिस इज, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फाईट टू फिनिश असं असणारं म्हणतो, त्या स्टेजमध्ये आपण असणारा येऊन पोचलेलो आहोत. दिस इज फाईट टू फिनिश. त्याच्या एकतर आपण आपल्या विचारसरणीचा असणारा ह्या देश चालवायचा किंवा त्यांना ज्या विचारसरणीने पाहिजे त्या विचारसरणीने देश चालवायचा आणि तो आपण बघत राहायचं, अशी असणारी ही लढाई असं मी त्या ठिकाणी मानतोय. ही लढाई अशी मी त्या ठिकाणी मानतोय क्रिस्टल झालेली आहे. तिथे असणारा दयामया नावाची असणारी काही गोष्ट नाही आहे. फक्त आपण वाचतोय की आपण कैद होतोय हीच खऱ्या प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मला वाटतं या निमित्ताने ॲड्रेस केला जाईल, राष्ट्रसेवा दलाच्या वतीने तो ॲड्रेस केला जाईल, त्याचा मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा मी बाळगतो. आपण मला शांततेने ऐकलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जय भीम, जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.